Welcome to Guruvarya of Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. Hello guys, how are you? I hope you will be fine. Guys, in today's session we will discuss about the fourth chapter, that is think before you speak. बोलण्यापूर्वी किंवा बोलण्या अगोदर थोडासा विचार करा. आपण दिवसभरामध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलत असतो, मग ते कामाचे असोत की बिना कामाचे असोत, पण आपण ज्या काही गोष्टी बोलतो त्या बोलण्यापूर्वी आपण विचार करतो का? खरंच करतो का मुलांना विचार? आपण एखादी गोष्ट आपण बोलतो म्हणजे त्याच्या मागची जी काही सत्यता आहे, त्याच्या मागची जी काही पारदर्शकता आहे ती आपण तपासून पाहतो का, की आपण उगी बोलायचे म्हणून बोलत असतो? तर या चॅप्टर मध्ये आपल्याला खूप छान मेसेज भेटला आहे. तो मेसेज काय आहे आणि कोणी दिलेला आहे हे आपण इन डिटेल पाहणार आहोत. तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण या चॅप्टरची थीम समजून घेऊया. बोलण्याचं किती महत्व आहे किंवा ऐकण्याचं किती महत्व आहे हे इथे आपल्याला या चॅप्टर मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर आता आपण या चॅप्टरला सुरुवात. मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉक लेस. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. पहा, मनुष्याने जास्त ऐकावे आणि कमी बोलावे. बरोबर आहे ना माझं? किंवा असं म्हणण्यापेक्षा जे रायटरने इथे लिहिलं गेलेलं वाक्य आहे ते कितीपत योग्य आहे. आपण किती बोलतो आणि किती ऐकतो. सायंटिफिकली आपण 70% ऐकलं पाहिजे आणि 30% बोललं पाहिजे, पण आपण या उलट करतो. म्हणजे आपण 70% बोलतो आणि 30% ऐकत असतो. म्हणजे पुढच्या व्यक्तीचे जे काही विचार आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच आपण त्यांचे विचार मोडीस काढून त्यांच्या बोलण्यामध्ये इंटरप्ट करून, म्हणजे हस्तक्षेप करून आपण त्यांचं बोलणं थांबून आपलं मत मांडण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पण तसं नाहीये. मनुष्याने काय केलं पाहिजे? जास्त ऐकलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे. म्हणून ब्रिटिश मुत्सद्दी बेंजामिन डिझरेली म्हणाले आहेत, ज्या पद्धतीने वेगवेगळे असे रायटर असतात, विचारवंत असतात, तसेच ब्रिटिश मुत्सद्दी होते, त्यांचं नाव होतं बेंजामिन डिझरेली. तर ते म्हणाले आहेत, निसर्गाने मानवाला 2 कान आणि 1च तोंड दिलेलं आहे. निसर्गाने आपली जडणघडण इतक्या छान पद्धतीने केली आहे आणि इतका विचार करून केली गेली आहे की निसर्गाने आपल्याला 2 कान दिले आहेत, कारण मनुष्याने हे खूप जास्त ऐकलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे, म्हणून निसर्गाने आपल्याला 1च तोंड दिलं गेलं आहे. He would have 2 mouths and only 1 ear. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. जर मानवाने खरंच खूप बोलले पाहिजे असं जर असतं, किंवा निसर्गाला वाटलं असतं की मानवाला खरंच खूप बोलण्याची गरज आहे, तर निसर्गाने काय केलं असतं? तर निसर्गाने आपल्याला 2 तोंड आणि 1च कान दिला असता. किती फनी दिसलो असतो ना आपण. इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लुक्ड how strange with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. कल्पना करा, 2 बाजूला 2 तोंडे आणि मध्ये 1 नाक. कसं दिसलं असतं बरं आपण? किती विचित्र ना. ते कल्पना न केलेलंच बरं. आणि लक्षात घ्या, आपले जे काही कान असतात हे आपल्या बॉडी मधला सेन्सेशनल ऑर्गन आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही वेगवेगळे आवाज घडतात, कंपने आपल्यामध्ये नाही आहेत कंपने सेन्स करण्याची पॉवर, पण जे काही डॉग्स असतात, डॉगफिश असतात, त्यांच्यामध्ये ते कंपने, ते फ्रिक्वेन्सीज सेन्स करण्याचा देखील पॉवर त्यांच्या इयर्स मध्ये असते. नेक्स्ट पॅराग्राफ आता आपण पाहूया. अँड माइंड यू, द इयर्स आर लाईक फनेल्स ओपन ऑल द टाइम. आणि लक्षात घ्या, आपले कान हे नरसाळ्यासारखे असतात, जे की कायम उघडे असतात. There is no door with which you can close them.
तिथे कसल्याही प्रकारचा दरवाजा नाहीये की ज्यामुळे तुम्ही तुमचे कान बंद करू शकाल. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through two walls, two fences. जर आपल्याला साधा एखादा शब्द जरी बोलायचा असेल तरी सुद्धा त्याला दोन भिंतींमधनं, दोन कुंपणामधलं जावे लागेल. तुम्ही म्हणाल कोणते आहेत ते दोन कुंपणे? It has to pierce through these two walls, through these two fences. Therefore, we must think at least twice before we utter a word. ते दोन कुंपणे म्हणजे काय? आपले जे काही दाताच्या दोन चौकी आहेत, आपले जे काही टीथ आहेत आणि त्याचप्रमाणे आपले जे काही दोन ओठ आहेत, यांना भेदून ही दोन कुंपणे, ही दोन ओळी पार करून शब्द जे काही आपण उच्चारतो ते उच्चार आपल्या तोंडांमधून बाहेर पडत असतात. तर त्यामुळे आपण जे काही बोलतोय किंवा जे काही उच्चार करतो, जे काही पुटपुटतोय ते बोलताना विचार केला पाहिजे, अगदी निदान 2 वेळा तरी. पण आपण तसं करत नाही. आपल्या तोंडामध्ये जे काही शब्द येतील त्याचा मागचा पुढचा विचार न करता, आपण कसल्याही गोष्टीचा विचार न करता ते शब्द अगदी सहजपणे आपण बोलून टाकत असतो. A very wise man once remarked that of the unspoken word, you are a master. Of the spoken word, you are a slave. एक अतिशय चतुर म्हणजे सुज्ञ माणसाने एकदा म्हटलं आहे की न बोललेल्या शब्दांचे तुम्ही मालक असता, परंतु बोललेल्या शब्दांचे तुम्ही गुलाम असता. कारण आपण एखाद्या गोष्टीची कमिटमेंट केली तर ते कमिटमेंट पाळणं, त्याला फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड, यू कॅन नॉट गेट इट बॅक. डू दॅट यू विल. आपण जर एखादा शब्द एखाद्या वेळी बोलला तर तो शब्द आपण परत कधीच घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, अशा ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी एकदा आपण केल्या तर त्या परत येत नाहीत, ते म्हणजे गेलेली संधी किंवा आपण त्याला गेलेली अपॉर्च्युनिटी, सोडलेला बाण आणि आपल्या तोंडून निघालेले जे काही शब्द असतात ते परत येत नसतात. त्यामुळे आपण जे काही बोलतो किंवा आपण जे काही उच्चारलेले शब्द असतात ते आपण मागे घेऊ शकत नाही. त्यामुळे उच्चार करताना, बोलताना निदान आपण 2दा तरी विचार करायला हवा. Therefore, you must be careful about the words that you speak. म्हणून आपण जे बोलणार आहोत त्याविषयी आपण अतिशय दक्ष असलं पाहिजे. आपण बोलताना खूप काळजी घेतली पाहिजे. Once the word has left your lips, you will not be able to get it back. आणि जर एकदा तुमच्या ओठांतून शब्द बाहेर पडले तर तुम्हाला ते मागे घेता येणार नाहीत. येतील का परत मागे घ्यायला? आपण जर एखाद्या धनुष्यामधून बाण सोडला तर तो बाण पुढे जाणार, मागे कसे येईल? तशाच पद्धतीने आपल्या ओठांतून एकदा जर शब्द बाहेर पडले तर ते शब्द परत आपल्या ओठांमध्ये नाही जात. What are unspoken words? They are things you want to say but remain unsaid as thoughts in your mind. Once you have to put the thoughts into words, once the words have left your lips, you cannot change them or control them. न बोललेले शब्द म्हणजे काय? आपल्या माइंडमध्ये सतत काही ना काही विचार येत असतात, पण काही गोष्टी अशा असतात की आपण त्या इतरांना किंवा ज्यांना सांगायचे आहेत ते सांगायचे राहून जातात. तर अशा गोष्टी म्हणजेच न बोललेले शब्द. बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, पण काहीतरी कारणास्तव आपण ते सांगायचे विसरून जातं, ते राहून जात असतं. म्हणजे आपल्या मनातील जे काही विचार आहेत आपण ते शब्दात नाही मांडले किंवा आपल्या ओठांतून ते नाही पडले तर आपण त्यांना न बोललेले शब्द म्हणत असतो. तर या उलट जर आपल्या मनातील जे काही विचार आहेत एकदा ते ओठांतून शब्दातून बाहेर पडले की नंतर त्यांना आपण बदलू शकत नाही की थोपवू शकत नाही. ज्या पद्धतीने गेलेली वेळ परत येत नाही तशाच पद्धतीने आपण जे काही शब्द बोलतो ते शब्द परत येऊ शकत नाहीत.
एकदा आपण आपले विचार मांडले की मग ते तोंडातून बाहेर पडले ते पडलेच कायमचे. त्यांच्यामध्ये आपण काही बदल करू शकतो का? नाही ना मुलांना, नाही करू शकत आपण बदल. मग त्यामुळेच बोलताना खूप जास्त विचार करून किंवा पुढच्या व्यक्तीवरती त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करून आपण बोललं पाहिजे. A young man went to his spiritual teacher and said, I have spoken very harsh and unkind words to my friend and he is deeply hurt. I am afraid I have lost my friendship with him. How can I make amends? एक तरुण मनुष्य त्याच्या आध्यात्मिक गुरुकडे गेला आणि म्हणाला, मी माझ्या मित्राला अतिशय कठोर आणि निष्ठुर शब्दात बोललो आणि तो खूप दुखावला गेला आहे. त्याच्या बरोबरची माझी जी काही मैत्री आहे ती आता तुटणार याची मला भीती वाटते. तर मी त्यासाठी काय सुधारणा करू? इथे अमेंड्स म्हणजे AMENDS, अमेंड्स म्हणजे सुधारणा करणे किंवा चूक दुरुस्त करणे. आपण रागात किंवा एखाद्या गोष्ट जर आपल्याला पटली नाही, पुढच्या व्यक्तीचे विचार जर आपल्याला पटले नसतील तर आपण त्या व्यक्तीला सरळ सरळ बोलून टाकतो की मला तुमचे विचार पटत नाहीत किंवा त्या व्यक्तीला दुखावेल असं काहीतरी कठोर शब्दांमध्ये, निष्ठुर शब्दांमध्ये आपण बोलत असतो. तर तशाच पद्धतीने एका तरुणाने त्याच्या मित्राला बोललेलं आहे, पण त्याला आता भीती निर्माण झाली की त्यांची मैत्री तर तुटणार नाही ना, तर त्यांची मैत्री तुटू नये यासाठी त्याने काय बरं केलं पाहिजे. आणि तो हा प्रश्न घेऊन, ही समस्या घेऊन त्याच्या आध्यात्मिक गुरुकडे गेला. The wise teacher gave him a fresh sheet of blank paper and a pen. He said to the young man, write down on this paper all the harsh things you said to him. ते जे काही आध्यात्मिक गुरु होते ते अगदी सुज्ञ होते. मग त्यांनी काय केलं, त्यांनी एक कोरा करकरीत पेपर त्या तरुणाला दिला आणि एक पेन दिला आणि त्या तरुणाला सांगितलं की तू जे जे कठोर शब्द, निष्ठुर शब्द तुझ्या मित्राला बोलला आहेस ते शब्द तू या कागदावर लिहून काढ. असं का बरं केले असेल त्या गुरूंनी? मग थोड्या वेळानंतर काय होतं आपण पाहूया. The young man did as he was told and showed the paper to the teacher. तर तरुणाने काय केलं, तर त्याच्या आध्यात्मिक गुरुने ज्याप्रमाणे सांगितलं होतं की त्या कोऱ्या कागदावरती त्याच्या मित्राला जे जे त्यांनी निष्ठुर आणि कठोर शब्द बोललेले आहेत ते लिहून काढले आणि त्याने तो पेपर त्याच्या गुरुकडे देऊन टाकला. Now tear up this sheet of paper into as many small bits as you can, the wise teacher said. गुरुंनी त्याला सांगितले की आता काय कर, तुझे निष्ठुर आणि कठोर शब्द लिहिलेला कागद आहे त्याचे छोटे छोटे जितके बारीक करू शकशील तितके बारीक तुकडे कर आणि मग नंतर काय झालं आपण पाहूया. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of paper. आणि लवकरच तो जो काही कोरा कागद होता ज्याच्यावरती त्या तरुणाने त्यांनी त्याच्या मित्राला बोललेले जे काही निष्ठुर शब्द होते ते लिहिलेले होते त्याचे बरेचसे छोटे छोटे तुकडे, जवळपास 100 तरी तुकडे झाले. Throw the bits out of this window, the teacher told him. आणि गुरुंनी त्यांना सांगितलं की काय कर, हे तुकडे तू काय कर, खिडकीतून फेकून दे. That was easily done. It was a windy day and the tiny bits were scattered far and wide even as the young man watched. आणि ते अगदी सहज होतं, कारण एखादी गोष्ट बनवण्यापेक्षा त्याला मोडण्यासाठी, त्याला तोडण्यासाठी खूप कमी कालावधी लागत असतो. तशाच पद्धतीने त्या तरुणाला लिहिण्यासाठी जितका वेळ लागला, ते सर्व निष्ठुर शब्द, कठोर शब्द लिहिण्यासाठी जितका वेळ लागला त्यापेक्षा कमी कालावधी त्याला ते फाडून फेकून देण्यामध्ये लागला. ते सहजासहजी करता आले. त्या दिवशी वारा सुटला होता, तो दिवस अगदी वाऱ्याचा होता. ते छोटेसे कागदाचे तुकडे सहजपणे विखुरले गेले आणि तो तरुण पाहत राहिला. That was easily done. It was a windy day and the tiny bits were scattered far and wide even as the young man watched.
आणि तो तरुण पाहत राहिला. त्याने ते सहजासहजी त्या कागदांचे तुकडे केले आणि त्याने ते तुकडे गुरूंनी म्हणल्याप्रमाणे खिडकीतून फेकून दिले. आणि त्या दिवशी वारा असल्यामुळे साहजिकच ते छोटे छोटे पेपर हे सहजपणे विखुरले गेले आणि तो तरुण त्या कागदांच्या तुकड्यांकडे पाहत राहिला. नाव गो आउट into the street and collect as many bits of the paper as you can, the teacher ordered him. आता रस्त्यावरती जा आणि काय कर, तुझे काही पेपरचे छोटे छोटे तुकडे फेकले आहेत ते जमा कर. आणि त्यांच्या गुरुनी त्याला आज्ञा दिली. मग तो जो काही तरुण मनुष्य होता त्याला प्रश्न पडला, कारण ते तुकडे तर आता फेकूरले गेलेले होते. The young man was taken aback, but that will be difficult. He stammered. तरुण मनुष्य मागे फिरला, पण हे कठीण आहे, तो पुटपुटला. इथे स्टॅमर्ड म्हणजे पुटपुटणे, त्यालाच आपण मंबल्ड देखील म्हणतो. It will be difficult indeed, but do give it a try. ते खरंच अवघड आहे, पण प्रयत्न तर कर, गुरुजींनी सुचवले. प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपण एखादी गोष्ट करतो, त्याच्यामध्ये जर आपल्याला एखाद्या वेळेस अपयश आलं तर परत आणखी एक वेळेस प्रयत्न करायला काय हरकत आहे? प्रयत्न केल्यामुळे आपल्या ज्या काही चुका असतात त्या सुधारत असतात आणि आपण एखाद्या गोष्टीमध्ये परफेक्ट बनत जातो. त्यामुळे कोणतंही काम करत असताना प्रयत्न करायला पाहिजे. The young man went out. He returned half an hour later, exhausted. He had not been able to get hold of a single torn bit from the paper he had torn up just a while earlier. तो तरुण बाहेर गेला. अर्ध्या तासाने दमून घामेजून दमून भागून परत आला. अगदी थोड्या वेळापूर्वी त्याने फाडलेल्या कागदाचा एकही तुकडा त्याला मिळवता आला नाही, कारण त्या दिवशी वारा खूप होता आणि त्या वाऱ्यामुळे ते कागदाचे छोटे छोटे तुकडे अगदी सर्व दिशांमध्ये विखुरले गेले होते. त्यामुळे त्याने प्रयत्न करून देखील त्याला कागदाचा एक देखील तुकडा मिळाला नाही. This is what happens with the spoken word, the teacher said to him. Once you have spoken the words aloud, it is very difficult to take them back. Therefore, learn to think before you speak in anger. अशाच पद्धतीचं हे खरंच अवघड आहे हे गुरूंना माहित होतं, पण तरी सुद्धा त्यांनी त्या तरुणाला ते कागदाचे तुकडे उचलण्यासाठी सांगितले. परंतु यामधून त्यांना एक मेसेज द्यायचा होता, एक संदेश द्यायचा होता. तो आपण आता पाहूया. गुरु म्हणत आहेत की बोललेले किंवा उच्चारलेले शब्दांचं देखील असंच होत असतं. एकदा तुम्ही शब्द उच्चारले मग ते मागे घेणे अशक्य असतं, कठीण जातं. म्हणून रागाने बोलण्यापूर्वी आधी विचार करायला शिका. जेव्हा आपण एखादा शब्द रागाने उच्चारतो तेव्हा समोरच्याचे मन दुखावले जाते. त्यामुळे आपण रागाने बोलण्यापूर्वी विचार करायला हवा, असे त्या आध्यात्मिक गुरूंना सांगायचे होते किंवा त्यांनी तो संदेश त्या मुलाला दिला. तर यामध्ये हा जो काही आपला 81 पेज नंबर आणि 82 पेज नंबरवरचा जो काही चॅप्टर आहे त्यामधून आपल्याला काय बरं मेसेज भेटतो? त्यामधून आपल्याला मेसेज भेटतो की आपण जे काही बोलतो, आपले जे काही स्पोकन वर्ड्स आहेत ते परत येत नसतात. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करावा आणि आपण एकदा बोललेले वर्ड्स हे परत घेणं हे खूप चुकीचं असतं. त्यामुळे एखाद्या गोष्टीचं जर आपण कमिटमेंट केलं, प्रॉमिस केलं तर ते पाळायला पाहिजे, टिकवायला पाहिजे. हे आपल्याला या 2 पेजवरच्या चॅप्टरवरनं समजतं. तर त्यानंतर देखील आपल्याला एखादा खूप छान अशी माहिती दिली गेली आहे आणि ती माहिती देखील या चॅप्टरमध्येच येते. ती आहे पेज नंबर 83 वर. तर त्याच्यामध्ये आपल्याला सॉक्रेटिस या खूप महत्वाच्या आणि खूप विलक्षण अशा माणसाने सांगितलेल्या काही गोष्टी आहेत ज्या की आपल्याला बोलण्यापूर्वी फॉलो करायच्या आहेत. आणि जर आपण त्या फॉलो केल्या तर निश्चितपणे आपले जे काही स्पीकिंग स्किल आहे किंवा आपले जे काही बोलण्याचा प्रभाव आहे ते पुढच्या व्यक्तीवर ते पडण्यासाठी पूर्णपणे जबाबदार आहेत. तर आपण आता हा पाहायला चालू करूया. सॉक्रेटस was one of the wisest men of the ancient world. Many were the youths
whose lives he influenced for the better. सॉक्रेटिस हा प्राचीन जगातील अत्यंत सुज्ञ माणसांपैकी एक. त्याच्या प्रभावाने कितीतरी तरुणांचे आयुष्य चांगले झाले. एखाद्या व्यक्तीचे जर विचार चांगले असतील तर त्यांचे विचार घेण्यासाठी जे काही यंग जनरेशन आहे ते धडपडत असते. जशा पद्धतीने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार अंमलात आणण्यासाठी, त्यांना फॉलो करण्यासाठी आजही बरेचसे युथ हे प्रयत्न करत असतात. तशाच पद्धतीने पुरातन काळातला म्हणजे प्राचीन काळातला सॉक्रेटिस हा अत्यंत विचारवंत माणूस आणि त्याच्यामुळे, त्याच्या प्रभावाने कितीतरी तरुणांनी, कितीतरी यंग जनरेशनच्या मुलांनी त्यांचं आयुष्य सुधारलं आहे. सॉक्रेटिस काउन्सिल्ड his disciple to keep their mouths shut and speak only when absolutely necessary. सॉक्रेटिस आपल्या शिष्यांना अगदी तोंड बंद ठेवण्यास सांगायचा. जेव्हा गरज आहे तेव्हाच बोलण्यास तो सांगायचा. सॉक्रेटिस नेहमी त्याच्या शिष्यांना मार्गदर्शन करीत असे आणि त्यांनी मार्गदर्शन करताना त्यांना सांगितलेलं होतं की फारसं जास्त बोलायचं नाही आणि अगदी खरंच जेव्हा नितांत गरज आहे तेव्हाच तुम्ही तुमचं तोंड उघडलं पाहिजे. ओ वाईस वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क्ड हिम. मग त्या शिष्यांनी सॉक्रेटिसला प्रश्न विचारला की पंडित हो, बोलण्याची योग्य वेळ कोणती आहे हे आम्हाला कसं बरं समजणार किंवा कशा पद्धतीने आम्ही ते समजून घेणार. Open your mouth to speak only after you have asked yourself 3 questions and received an affirmative answer to each of the 3, replied Socrates. एखादी गोष्ट बोलण्यापूर्वी किंवा विचार करण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा आणि ते 3 प्रश्न विचारल्यानंतर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे हो म्हणजे विधानार्थी आल्यानंतर मगच बोलण्यासाठी तुमचं तोंड उघडा, असं सॉक्रेटिस यांनी उत्तर दिलं. What were the 3 questions? तर ते 3 महत्वाचे प्रश्न कोणते आहेत जे की आपण बोलण्यापूर्वी आपण स्वतःला विचारून तर आपण जे काही बोलतोय त्याची शहानिशा करून पाहिलं पाहिजे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवरसेल्फ बिफोर वी स्पीक इज, इट इज ट्रू? If we are not sure about the veracity of what we are saying, it is the better that we do not utter a word. When we utter words carelessly, we ourselves become transmitter of untruth. पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा आहे तो म्हणजे कोणता, की आपण जे काही बोलत आहोत ते खरे आहे का? आपण जे काही बोलणार आहोत त्याच्या सत्यतेविषयी खात्री नसेल तर आपण एकही शब्द न बोलणेच योग्य. जेव्हा आपण निष्काळजीपणे बेफिक्रीने शब्द उच्चारतो तेव्हा आपणच खोटे किंवा असत्य पसरवत असतो. म्हणून संस्कृत मध्ये एक छोटंसं कोटेशन आहे, वाक्यप्रचार आहे, मौनम सर्व साधनम. एखाद्या गोष्टीची शहानिशा करण्यापूर्वी त्याच्याबद्दल असत्य गोष्टी पसरवणं हे खूप चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन करून ती गोष्ट खरंच सत्य आहे का हे पडताळून पाहिल्यानंतरच आपण ती गोष्ट बोलली पाहिजे. जर याचा आन्सर असेल हो तर त्यापुढील 2 क्वेश्चन्स कोणते आहेत आपण पाहूया. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लेझंट? मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट्स that people make in the idleness to hurt others. It is better that these unpleasant words remain unspoken. दुसरा प्रश्न विचारायचा आहे स्वतःला ते म्हणजे आपण जे काही बोलत आहोत ते आनंददायक आहे का? पुष्कळचे शब्द निरर्थक केलेली व्यर्थ विधाने दुसऱ्यांना दुखवत असतात. आपण बरेचसे शब्द असे बोलतो जे की पुढच्या व्यक्तीला दुसऱ्यांना खूप दुखवत असतात. मग असे दुःखदायक शब्द न बोलणेच अधिकता योग्य असते. पुढच्या व्यक्तीला दुखवण्यापेक्षा आपण तसले दुखरे शब्द वापरण्यापेक्षा आपण न बोललेलं किती छान असेल बरं. काही वेळेस आपण बोलतो ती विधाने दुसऱ्यासाठी आनंददायी नसतात, त्यांना दुखावणारी असतात. तर अशी विधाने आपण न बोलता
शांत राहिलेलं योग्य असेल. आता तिसरा प्रश्न पाहूया, तो म्हणजे द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॅक्रेटस इज इट इज युजफुल. Is our statement going to benefit the listener? Will our words bring comfort to someone? Are we likely to help someone with what we say? Only in that case should we go ahead and speak. तिसरा महत्वाचा प्रश्न जो की आपण स्वतःला बोलण्यापूर्वी विचारला पाहिजे असे सॉक्रेटिस म्हणतात, ते म्हणजे आपण जे काही बोलतोय ते उपयुक्त आहे का, ते खरंच कामाचं आहे का, ते बोललंच पाहिजे का, आपण जे बोलत आहोत ते ऐकणाऱ्याला फायदेशीर आहे का, आपले शब्द एखाद्याला स्वास्थ्य किंवा शांती देतील का, ते एखाद्याला मदत होण्यासारखे आहे का, फक्त अशाच वेळी पुढे व्हावे आणि बोलावे. तर सॉक्रेटिसने म्हणल्याप्रमाणे जर या तिन्ही प्रश्नांची उत्तरे तुमची होकारार्थी असतील तर तेव्हाच तुम्ही जे काही बोलत आहात त्या बोलण्याला काहीतरी अर्थ असतो, ते खरंच इफिशियंट आहे, कामाचं आहे किंवा त्याचा खरंच काहीतरी परिणाम चांगला होणार आहे असा त्याचा अर्थ होतो. तर सॉक्रेटिसने जे काही या 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत त्या खरंच पडताळून पाहणं, त्याची शहानिशा करणं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे पद्धत असते उचलली जीभ लावली टाळायला. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता आपण बऱ्याच वेळा बऱ्याचशा गोष्टी सहजपणे बोलून टाकतो, पण त्यांचे जे काही गंभीर परिणाम असतात ते आपल्याला नंतर समजत असतात. कारण आपल्यामुळे जे काही पुढची व्यक्ती आहे त्यांना दुखवणं किंवा आपल्या एखाद्या व्यर्थ विधानामुळे दुसऱ्यांना दुखवणं म्हणजे निव्वळ बालिशपणा. निदान आपण पुढच्या व्यक्तीला तरी दुखवू नये असं तरी बोललं पाहिजे, किंवा नाही बोललात तरी सुद्धा चालेल, पण जे काही बोलत आहात त्यामुळे पुढच्या व्यक्तीला आनंद मिळाला पाहिजे, समाधान झालं पाहिजे त्यांचं. तर या चॅप्टर मध्ये खूप छान असा मेसेज आपल्याला भेटलाय, तो म्हणजे ज्या पद्धतीने एकदा गेलेली वेळ, एकदा गेलेला धनुष्यातला बाण आणि त्याचप्रमाणे एकदा तोंडातून गेलेले जे काही शब्द असतात ते कधीही परत येऊ शकत नाहीत, त्याच पद्धतीने आपण जे काही बोलतोय ते खरंच खूप व्हॅल्युएबल असतं. त्यामुळे जे काही व्हॅल्युएबल थिंग्स असतात त्याचा आपण काटकसरीने वापर केला पाहिजे. आपण एखादी गोष्ट बोलतोय तर त्या बोलण्यामागचा उद्देश काय आहे, आपण कोणत्या हेतूने ते बोललं आहे हे देखील आपल्याला समजलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही थिंक बिफोर यू स्पीक नावाचा हा जो काही खूप महत्वाचा आणि छान असा मेसेज देणारा चॅप्टर होता तो इथे संपतो. जर तुम्हाला हा चॅप्टर आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सशी, रिलेटिव्हशी शेअर करा, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला मदत झाली तशाच पद्धतीने त्यांची पण, इतरांची पण मदत होऊ देत. आणि या चॅप्टरचा चिटचॅट सेशन पाहण्यासाठी आणि वर्कशॉपचा सेशन पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 9th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन चॅप्टर सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.